नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत रक्षाबंधन ठरल्याप्रमाणे धूमधडाक्यात झाली. प्रतापला प्रतिमाने राखी बांधली. घरातले प्रत्येकजण खूप खुश होते. पण प्रियाला इकडे टेन्शन आलेलं असतं की जर ह्या प्रतिमाला सगळं भूतकाळ आठवला तर मलाही ती ओळखेल आणि मी तुझी मुलगी नाही म्हटल्यावर ती नक्कीच मला दूर लोटेल. काहीतरी करायलाच हवं असं तिच्या डोक्यात चालू असतं. इकडे सायली खूप खुश असते. सगळ्यांचा आनंदी चेहरा, प्रत्येकजण खूप खुश आहे ह्या गोष्टीने तिला आनंद होत असतो आणि ती चक्कर मारण्यासाठी प्रतिमाकडे जाते. काय करताय पाहून यावं. पण तिकडे गेल्यानंतर तिच्यासमोर जे दृश्य दिसलं ते तिला पाहून खूपच संताप झाला. तिथे प्रिया अगोदरच पोहोचलेली असते. ती प्रतिमाला धमकी देऊन जोर जोरात बोलत असते, आठव आठव, मी तुझी मुलगी आहे. हे बघ माझ्या गळ्यातलं लॉकेट, हे मी तेव्हा घातलेलं होतं आपला ॲक्सिडेंट झाला तेव्हा. सगळेजण सांगताय ना तुला मी तुझी मुलगी आहे, तर मला मुलगी का मानत नाही, मला जवळ का घेत नाही असं म्हणत तिला गदा गदा हलवत असते. तिच्याशी भांडतच असते जवळजवळ. आणि ते दृश्य पाहून मात्र सायलीचा संताप होतो. तिच्याकडे ती आवाज देते, थांब, हे सगळं तू काय करत आहे, त्यांना एवढी काय घाबरवते, एवढी काय जबरदस्ती करत आहे आठवण्यासाठी. पण ती म्हणते तू माझी आई आहे, आठव आठव असं म्हणत तिला जोरजोरात गदागदा हलवू लागते. आणि हे दृश्य सायलीला मात्र आता सहनच होईना. हाक मारूनही ती थांबेच ना. शेवटी सायली तिच्याकडे जाते. तिचा हात धरून तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. ती थांबत नाही. हे पाहिल्यानंतर मात्र सायली आता सटकन तिच्या कानाखाली वाजवते. आता सायलीने मारल्यानंतर प्रियाचा संताप होत असतो. ती म्हणते का मला मारलं. तेव्हा ती म्हणते तुला समजत नाही, त्यांना इतका त्रास होतोय आणि तू त्यांना जबरदस्ती आठव आठव म्हणून जबरदस्ती करत आहे. खरंच कितीही झोडगी मुलगी. आणि ह्या तन्वीला काय एवढी जबरदस्ती करायची हौस आली आहे. मार खायची तर तिची कायमची सवयच झाली आहे. पुढे जे काय होईल ते पाहणं खरंच रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.